नमस्कार. मी संध्या कुलकर्णी. यशोवाणी दिवाळी अंक 2023 साठी कविता सादर करते. माझ्या कवितेचे नाव आहे सृष्टीरूपी गुरु. सृष्टीरूपी गुरु. मी आता कविता सुरुवात करते. इथे निसर्ग देतो आपल्याला भरभरून जीवन चैतन्य. इथे निसर्ग देतो आपल्याला भरभरून जीवन चैतन्य. फळांच्या फुलांच्या रूपाने आल्हाददायक वाऱ्याने. फळांच्या फुलांच्या रूपाने आल्हाददायक वाऱ्याने. झुळझुळ वाहणारी नदी देते आपल्याला जीवन. झुळझुळ वाहणारी नदी देते आपल्याला जीवन. भूमातेच्या गर्भात शोधून तिने दिले कांचन. भूमातेच्या गर्भात शोधून तिने दिले कांचन. प्रतिदिनी उगवूनी आदित्य प्रकाशमय करतो जीवन. प्रतिदिनी उगवूनी आदित्य प्रकाशमय करतो जीवन. संधे समयी रम्य शीतल छाया देतात आपणास चंद्र चांदण्या. संधे समयी रम्य शीतल छाया देतात आपणास चंद्र चांदण्या. धन्यवाद. मी अश्विनी मराठे. यशोवाणीच्या दिवाळी अंक 2023 यासाठी मी माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे गुल्लक. आज सकाळी अचानक माझ्या आतून आवाज आला. आज सकाळी अचानक माझ्या आतून आवाज आला. छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देतात तुला. तरीही नेहमी म्हणतेस शी काय हे. तरीही नेहमी म्हणतेस शी काय हे. कधीतरी माझ्या मनासारखं होऊ दे. खरंच का तुझं जग उलटच फिरतंय. मनाविरुद्धच सगळं असं खरंच का वाटतंय. काहीच तुझ्या मनासारखं होत नाही का. काहीच तुझ्या मनासारखं होत नाही का. दिवसभरात छान काहीच घडत नाही का. मनाची कवाडं तू सदा उघडी ठेव. मनाची कवाडं तू सदा उघडी ठेव. सुखाचे छोटे छोटे क्षण वेचून ठेव. छोटीशी गुल्लक. छोटीशी गुल्लक कर एक आनंदाची. नाणी टाक रात्री त्यात दिवसभराची. नेहमी काही सुखाची बरसात होत नसते. नेहमी काही सुखाची बरसात होत नसते. छोटे छोटे थेंब झेलण्यात जास्त मजा असते. लावावा चष्मा तसंच दिसतं जग. लावावा चष्मा तसंच दिसतं जग. म्हणून म्हणतोय जगाकडे आनंदानं बघ. म्हणून म्हणतोय जगाकडे आनंदानं बघ. नमस्कार. मी प्रणिता कुलकर्णी. शब्दचित्र ही 2 लेखांची मालिका यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे. पहिल्या लेखाचं नाव आहे दार. दार हा शब्द वाचता क्षणी कितीतरी आठवणींची दारं उघडली असतील ना तुमच्यासमोर. अनेक पावसाळं पाहिलेली ही दारं शब्दशः मनात घर करून आहेत आणि असतात. मनाच्या दारातून अनेक दारं डोकावत राहतात आपल्यासमोर, आठवणींचा विंझण वारा घालत. आजोळचं दार, शाळेचं दार याला शक्यतो गेट म्हणतात, कारण त्यातून आऊट व्हायचं असतं. गडावर मात्र मोठे दरवाजे असतात. ते अजूनही आहेत इतिहास सांभाळत. देवळाचे दार. ही दारं पूर्वी तिन्ही त्रिकाळ उघडी असत. आता उघड दारं देवा म्हणावं लागतं. पण जर शुद्ध अंतःकरणानं या दारासमोर क्षणभर जरी उभे राहिलो तरी मुक्ती मिळेल
असं माऊली एका ओवीमध्ये सांगतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. दाराशी निगडीत एक तरी मजेशीर आठवण असतेच प्रत्येकाच्या बालपणीच्या पोतडी. आणि ही उघडली की किस्से सुरू होतात. मग दारात बोट कसं अडकलं आणि आईने किती चोपलं, दार बंद करून कोंडून कसं ठेवलं, किल्ली हरवल्यावर किती गहजब झाला, दार लावून झोपल्यावर बाहेरून लोकांनी किती हाका मारून उठवलं, दारात साप कसा आडवा पसरला होता इथपासून ते समोरच्या दारात कोण किती वाजता उभं असतं इथपर्यंत. पूर्वी 2 दारं असायची. एका दाराला थोडी जास्तीची पट्टी मारून एकावर एक दारं आरामात बसायची आणि त्या दोन्ही दारांना मिळून एकच लोखंडी जाडजूड कडी. माझ्याबरोबरीच्या किंवा माझ्या आधीच्या पिढ्यांनी ही दारं हमखास पाहिली नव्हे अनुभवली असतील. एकाच वाड्यात अनेक कुटुंब बिनबोभाट राहण्याचा तो काळ. सगळ्यांना सगळ्यांच्या घरातली सुखदुःख माहिती असल्यानं बोभाटा वगैरे व्हायचा प्रश्नच नसायचा. अशा काळात 2 दारं घराला सांभाळून घ्यायची. पै पाहुणे अचानक यायचे ते हे दिवस. त्या काळात दारं बंद फारशी व्हायचीच नाहीत आणि झाली तरी गळामिठी घालून घरातलं काहीतरी बोलत असावीत असं मला अजूनही वाटतं. अगदीच क्वचित जर घराला कुलूप लागलं आणि ते काढायची वेळ आली तर पत्र्याची बादली उलटी करून त्या बादलीवर पाय ठेवून ती बादली डुगडुगत असताना कुलूप काढलं की कडी खळखळून हसत खाली उतरायची. ही गंमत ज्यांनी कोणी अनुभवली असेल ते कल्पना करू शकतील. वाड्याला दिंडी दरवाजे असायचे, म्हणजे मोठे दरवाजे. त्याला आगळ लावलं जायचं रात्री. वाड्यातल्या जबाबदार व्यक्तीकडे हे काम असायचं. आगळ आता कुठे शहरात असेल का? नसेलच बहुतेक. दार आता एकच झालं. आता एकच दार, एकच विचार, एकांगी आचार आला. दार एकटं पडलं आणि नात्यात दुरावा आला. मोकळेपणा संपत गेला. उघडा दार घराचे, उघडा दार मनाचे असं म्हणायचे दिवस आले. पूर्वी खळखळवून हसणारी कडी होती, आलेल्यांची वर्दी होती. आता दाराला एक डोळा बंद करून पाहण्याची संशयी नजर आली आणि कडी अगदीच कचकडी बावली झाली. पूर्वी म्हणजे बहुतेक माझ्या बरोबरीच्या आणि त्या आधीच्या सर्वच जणांच्या लहानपणी दर काही वर्षांनी हाकामारी यायची. हाकामारी घरात येऊ नये म्हणून पांढऱ्या खडूने 3 फुल्या एका दारावर काढताना दुसरं दार भाबडा आधार द्यायचं. आता काढीन म्हणते 3 फुल्या, पण आधार द्यायला दुसरं दार नाही आणि एकानं किती ओझं पेलावं याची मोजदाद नाही. दाराशेजारीच त्याला खेटून पणती निजण्यासाठी कोनाडा असायचा. दारं गेली आणि त्यांचं बोट धरून कोनाडाही गेला. पणती जागी ठेवायला उंबरा तेवढा शाबूत आहे. एकट्या दाराच्या पायाला आधार द्यायला. त्याला आता जपायला हवं. दारात पाऊल घुटमळायला हवं आणि अतिथी कुणी आलाच तर उघडले एकचंदनी दार असं त्याला वाटायला हवं, नाही का? या लेखमालिकेतला दुसरा लेख आहे शून्य. अनेक अमूर्त संकल्पना मूर्त रूपात आणताना शून्य या संकल्पनेनं मला नेहमीच गारूड घातलं आहे. कदाचित माझ्याप्रमाणे अनेकांसाठीही ते असेलच. शून्य म्हणजे नेमकं काय? इयत्ता पहिलीला शून्य शिकवण्याअगोदर अमूर्त स्वरूपातल्या संख्या 1 ते 9 अनेक उदाहरणं देऊन मूर्त करून शिकवल्या जातात आणि मग येतं ते शून्य. मग वजाबाकी करून किंवा तत्सम उदाहरणं देऊन शून्य म्हणजे काहीच नाही ही संकल्पना सांगितली, ठसवली जाते. वयानुसार गणिती क्रियांमध्ये येणारं शून्य भागाकारात बाकी शून्य म्हणून येतं. हेच शून्य संख्येपुढे लिहिलं तर तिची किंमत पटींमध्ये वाढवतं. हेच शून्य दशांश अपूर्णांकातील संख्येपुढे मात्र अपरिणामकारक ठरतं. शून्य हे परीघ पोकळी म्हणून घेतलं तर अनेक त्रिज्या व्यास सामावून घेणारं ठरतं. अनेक प्रमेय घालतं आणि सोडवतंही. पूर्णात पूर्ण असं हे शून्य नात्यांच्या जवळ जाणारं ठरतं तेव्हा विलक्षण अनुभव देतं. काही नात्यांचा भागाकार झाला की आपल्या आयुष्यात काहीच बाकी उरत नाही.
सतत पोकळी जाणवत राहते पोरकेपणाची. काही वजा केली आणि उत्तर शून्य आलं की मोकळं वाटतं. जाऊ दे, ती अथवा तो आयुष्यात आली आणि गेली. गणित तर सुटलं. डोकावत राहणारं हे गणित नेहमीच उत्तर शून्य राहतं. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत नाती बांधून ठेवावीच लागतात. ती असली किंवा नसली तरी फरक पडत नाही अशी. दशांश अपूर्णांकातल्या संख्येपुढे असलेल्या शून्यासारखी. संख्यारेषेवर असणारं शून्य हे सकारात्मक आणि नकारात्मक विचार बॅलन्स करतं आणि हव्या आणि नको असलेल्या नात्यांचा सेतू होतं आणि आयुष्य रेषा तोलून धरतं. विज्ञानात प्राणवायू दर्शक अक्षर ओ शून्याचा आकार घेतं तेव्हा विस्मित व्हायला होतं. म आणि न या दोन अक्षरांनी तयार होणारा मन हा शब्दही दोन शून्य आकारांखेरीज पूर्ण होत नाही आणि शून्यातीत निर्गुणास त्याचीच भुरळ पडावी यात नवलही नाही. काही नात्यांना नाव नसतं असं म्हणतात. ती कुणाच्याही रूपात येतात, आयुष्य उजळून टाकतात, कायम प्रभाव टाकतात, मैत्र जपतात. त्यांच्यामुळे आपण श्रीमंत होतो आचार विचाराने. जणू काही संख्येपुढे असलेली शून्यच ती. म्हणूनच शून्याला पूज्य म्हणत असावेत का? धन्यवाद. मी उज्ज्वला प्रकाश दीक्षित माझी कविता दुःख यशोवाणी दिवाळी अंक 2023 साठी सादर करीत आहे. दुःख. दुःख म्हणजे आकाश, कुठेही जा तुमच्यावरती असते. दुःख म्हणजे समुद्र तळ, त्याचा मागमूस पृष्ठावर नसतो. दुःख म्हणजे भोवतालची हवा, असते पण दिसत नाही. दुःख म्हणजे भळभळणारी जखम, वर नसते आत थांबत नाही. दुःख म्हणजे आतला कड, क्षणात बाहेर उतू जाईल तो. दुःख म्हणजे खोल डोह, तळाशी खेचत नेईल तो. दुःख अश्रुत मावत नाही, दुःख चेहरा सांगत नाही. दुःख जगाचे अंतिम सत्य, कुणा दिसते कुणा दिसत नाही. म्हणून दुःख दुसऱ्यांचे जाणावे, हळवी नजर घेऊन पाहावे. बुद्धाच्या बोटाला धरून दुःख समाजाचे हेरावे. दुःख समाजाचे हेरावे. धन्यवाद. हजारो लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण पंढरपूर. विठ्ठल रखुमाईचं पंढरपूर. सर्व स्तरांमधले भक्त अनन्य भावाने विठुरायाचे दर्शन घ्यायला पंढरीला जात असतात. एकदा एक लहान मुलगी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला मंदिरात येते. या छोट्याशा प्रसंगावर आधारलेली माझी लघुकथा मी स्वाती गद्रे यशोवाणीच्या 2023च्या दिवाळी अंकासाठी सादर करीत आहे. कथेचं नाव आहे वामांगी. 9-10 वर्षाची छोटी रेणू बाबा पूजेला बसले की त्यांच्या बाजूला रोज येऊन बसायची. देवारातल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती तिला खूप आवडायच्या. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई असं बाबा गजर करू लागले की ती पण सामील व्हायची आणि एकटक त्या दोन्ही मूर्तींकडे बघत राहायची. तिचे बाबा दरवर्षी पंढरीला जायचे. रेणू पण हट्ट करायची वारीला जायचं म्हणून. तिचा एक दूरचा मामा पंढरपूरला राहत असे. या वर्षी मात्र आषाढात रेणू आणि तिची आई पंढरीला गेल्या. मामाचं घर मंदिराच्या अगदी जवळ. गेल्या गेल्या रेणूने मंदिरात जायचा हट्ट धरला. तशी मामीने तिच्या लेकीबरोबर म्हणजे सुमीबरोबर तिला मंदिरात धाडलं. रेणू अधीरतेनं मंदिरात गेली, पण एकट्या विठ्ठलाची मूर्ती पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती सुमीला म्हणाली, सुमे, विठुराया एकटाच कसा?
रखुमाई कुठे? तशी सुमी म्हणाली, अगं ती बघ की तिकडे कोपऱ्यात. रेणूनं रखुमाईला बघितलं खरं, पण तिला चैन पडेना. घरी आल्या आल्या ती म्हणाली, आई, अगं विठ्ठलाची मूर्ती एकटीच होती, रखुमाई नव्हती शेजारी. तशी खट्याळ मामी म्हणाली, अगं ती रुसून बसली हो कोपऱ्यात, सुमीने दाखवली नाही होय. आणि मामी हसत हसत गाऊ लागली, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ जायला, ती कोण मेली जनी कफनी. सगळं गाणं ऐकताना रेणूला मामीचा तर राग खूप आलाच, पण विठ्ठलाचाही राग आला. हा विठ्ठल वाईटच आहे. त्याने रखुमाईला असं कसं दूर उभं केलं, असं कसं कोपऱ्यात ठेवलं, काय चुकलं तिचं, वाईटच आहे विठ्ठल. हा विचार डोक्यात घेऊनच रेणू झोपी गेली. रेणू, ए रेणू, विठ्ठल आवडता देव ना तुझा? मग विठ्ठल वाईट आहे असं काय म्हणतेस बरं? अगं बाई, रखुमाई तू? हो, वाईट नाही तर काय, त्यानं तुला कोपऱ्यात टाकलं ना. मामी म्हणाली, विठ्ठल सारखा फिरत असतो, कोणाची गुरं काय राखतो, कोणाची माती काय मळतो, आणि ती कोण जनिका फणी, तिचे तर खूप लाड करतो. रखुमाई, म्हणून तू रागावलीस आणि कोपऱ्यात रुसून बसलीस? हो का ग? देव असा वागतो म्हणजे तू वाईटच आहे ना? नाही ग पोरी, हा वाईट नाही हो. तुला सांगते, हा विठ्ठल खूप आगळा आहे, खूप वेगळा आहे. त्याला ना फक्त भक्तांचाच लळा हो. त्याचं रूप पाहतेस ना, निव्वळ काळ्या शार पाषाणाचं, पण हृदय नाही हं पाषाणाचं. त्याच्या अंगावर पाहिलेस कुठले दागिने? पाहिल्यास कधी हिरा मोत्यांच्या माळा? त्याला फक्त प्रिय तुळशीच्या माळा. त्याच्या हातात बघितलंस कुठलं शस्त्र? पाहिलंस त्याच्या हातात कुठलं अस्त्र? नाही रखुमाई, नाही पाहिलं. नाही ना? अगं, त्याला ना कधी कुणाला मारावंसं वाटलं, ना कधी कुणाचा शिरच्छेद करून वध करावासा वाटला. त्याच्या पायाशी कधी कुठलं वाहन पाहिलंस? हो की नाही पाहिलं कधी? हो ना, त्याचीही त्याला आवश्यकता वाटली नाही हो. म्हणून तर म्हणते, विठ्ठल आहे आगळा नि वेगळा. त्याला प्रिय फक्त भक्त आणि भक्ती. जिथे जिथे भक्ती तिथे असे हरी. बरं का रेणू, पूर्वी त्याला शिवाचं रूप मानीत, मग तो हरिरूप झाला. आता तर भक्तांनी त्याला साक्षात माऊलीचंच रूप दिलंय हो. विठाई विठाई माझी पंढरीचे आई, असं म्हणत भक्त त्याच्या नामात तल्लीन होतात. लेकूरवाळाच म्हणायचा तो. लेकरानं हाक मारली की हा जाणार मायेच्या रूपानं. मग कुणाची गुरं राख, गोऱ्याची माती मळून दे, सावताचा मळा राख, अगदी गोणाई, राजाई, तुळसा साऱ्यांच्या मदतीला हा धावणार. जनित साधी दासी, विठ्ठल नामात दंग झालेली. तिच्याकरता विठ्ठलानं दळण कांडण केलं, आईच्या मायेनं नाहू माखोई घातलं हो. पण रेणू, यातलं मर्म तुला सांगू का? विठ्ठलानं ही कामं प्रत्यक्ष केली असा याचा अर्थ नाही हो पोरी. अगं, त्याचे हे भक्त अहोरात्र विठ्ठल नामात इतके गर्क, अगदी रोजची कामं करताना विठ्ठल नामात इतके तल्लीन होत असत की त्यांना कष्टाचा विसर पडे आणि माऊली येऊन काम करून गेली असं वाटे. कुठलंही काम एकाग्रतेनं केलं की कष्ट वाटत नाहीत हो. रेणू, तुझे बाबा दरवर्षी येतात ना पंढरीला? हो रखुमाई, दरवर्षी वारीला येतात. असं हजारो लाखो भक्त विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं इथे येतात. हजारो पावलं चालत, ऊन पाऊस काही असो, ते भक्तिभावानं येतात. लेक माहेरी येते आईच्या भेटीला, तशी ही ओढ असते हो. आणि बरं का रेणू, मी तर साधी बाई, विठ्ठलामुळे लोक मला ओळखू लागले. पण तुला एक सांगते, या पंढरीत विठुराया आणि त्याचे भक्त
यांच्यातला जो भक्तिप्रीती सोहळा सदोदित चालू असतो, त्यात माझा अडसर नको म्हणून मी अशी दूर कोपऱ्यात उभी असते हो. आणि असं दुरूनच हा आनंद सोहळा बघत असते, नेहमी अगदी हरखून जाऊन. रेणू, आता तुझ्या लक्षात आलं का? विठ्ठलावर रुसून किंवा रागावून मी कोपऱ्यात जाऊन बसले नाही हो. अगं, जो विठ्ठल सर्वांबरोबर असतो तो माझ्याबरोबर असणारच ना ग. मग आता सांग बरं, विठ्ठल वाईट कसा असेल? जा बरं, तुझ्या आवडत्या देवाचं, विठ्ठलाचं दर्शन घे. मी आहे हो त्याच्या वामांगी. रखुमाई, रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बाबा बाबा, आरती चालू करा. युके 28 विठ्ठेवरी उभा, वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा, वामांगी रखुमाई. रेणू, अगं रेणू बाळा, झोपेत काय बोलतेस? वामांगी रखुमाई? अगो बाई, स्वप्न बिप्न पडलं की काय पोरीला? दिवसभर डोक्यात हेच होतं होय, माझी सोनी ती. असं म्हणत याही माऊलीनं लेकीला कुशीत घेतलं. तिला थोपटत थोपटत रेणूची आई रेणूबरोबर हलक्या आवाजात गाऊ लागली. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा, वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा. मी सौ मानसी गर्गे मंगळागौर श्रावणातली हा लेख यशोवाणी दिवाळी अंक 2023 साठी सादर करत आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच प्रत्येकाच्या मनात बालकवींची ही कविता रुंजी घालू लागते. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. श्रावणात घननिळा बरसला. मंगेश वाडगावकरांची ही कविता लता दिदींच्या आवाजात ऐकून मनाला प्रफुल्लतेचे धुमारे फुटतात. असा हा हासरा नाचरा मनमोहकसा श्रावण. आपल्या भारतात वर्षभरातला प्रत्येक सण आपल्याला निसर्गाजवळ घेऊन जातो. त्या त्या ऋतूतले पदार्थ, फळं, भाज्या, पेहराव हे सगळे आपल्या आरोग्याशी संबंधित असतं. पूर्वीच्या जुन्या जाणत्या व्यक्तींनी या सगळ्याचा किती विचार करून ठेवला आहे याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. आपल्या सगळ्या सणांमध्ये निसर्गाशी जवळीक, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मग ती मंगळागौरीची पाना फुलांची आरास असो की वडाची पूजा, नागपंचमीची पूजा, गणेश चतुर्थी, संक्रांत, दिवाळी असे अनेक सण आपल्याला निसर्गाजवळ घेऊन जातात. या सगळ्या सुंदर सणांमधला श्रावण हा तर ऋतूंचा राजा आणि या महिन्यात येणारा मराठी सण म्हणजे मंगळागौर. नवीन लग्न झालेल्या मुली अर्थात नववधू या सणाची, त्यांच्या पहिल्या वहिल्या कौतुकाची आतुरतेने वाट पाहत असतात नाही का? पूर्वीच्या काळी होणाऱ्या मंगळागौरीचा उद्देशच वेगळा होता. परंपरा जपण्याच्या उद्देशाबरोबरच हसत्या खेळत्या वयातल्या मुलींच्या मनाचाही त्यात विचार केला गेला होता. या सणाच्या निमित्ताने का होईना तिला घराच्या 4 भिंतीतून बाहेर पडता येत होतं. एक तर निसर्गाची पूजा, स्त्रीसाठी थोडा वेळ का होईना स्वातंत्र्य आणि त्याबरोबर या खेळातून मिळणारे सर्वांग सुंदर व्यायाम. खरं तर आजच्या पिढीच्या मुलींनी नियमित या खेळाचा सराव केला तर त्यांना जिम, एरोबिक्सचे क्लास लावण्याची गरज पडणारच नाही. मंगळागौरीच्या पूजेत अन्नपूर्णेचे आणि शिवगौरीचे पूजन करतात. देवीला कणकेचे अलंकार करून वाहतात. शंकराची पिंड तयार करून त्याभोवती पाना फुलांची आरास करतात. आता या मंगळागौरीच्या पूजेत लागणाऱ्या वेगवेगळ्या पत्री अर्थातच नानाविध झाडांची पाने आणि फुले जाणून घेऊया. या पूजेला 16 प्रकारच्या पत्री लागतात आणि विविध फुले सुद्धा. ही वेचताना आपण आपसुकच निसर्गाच्या जवळ जातो. आपल्याला 16 पत्रींच्या औषधी गुणांची ओळख होते.
या पूजनानंतर येणारा कार्यक्रम अर्थातच चविष्ट भोजनाचा. त्यात चटणी, कोशिंबीर, मटकीची उसळ. पावसाळा ऋतूत ही पूजा असल्याने भाजलेली धान्य आणि पोटाला हलकी म्हणून भाजणीचे वडे, भरपूर भाज्या असलेला मसाले भात, पुरणपोळ्या असा पौष्टिक आणि चविष्ट आहार असतो. यानंतर येणारा सगळ्या सख्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू आणि मग सुरू होतात आवडीचे मंगळागौरीचे खेळ. हे खेळ खेळताना आणि आधी खेळांचा सराव करताना सर्वांग सुंदर व्यायाम होतो. हे खेळ खेळताना स्वयंपाकघरातल्या वस्तूंचा वापर केला जातो. याचे कारण असे की पूर्वीच्या स्त्रीचे प्रामुख्याने स्वयंपाकघर हेच विश्व होते. सगळ्या वस्तू ह्या तिच्या सख्या होत्या. म्हणूनच याच वस्तूंचा खेळामध्ये कल्पकतेने वापर केला जायचा. उदाहरणार्थ जातं, लाटणी, तवा, सूप, मुसळ, टाकाचा डेरा, कळशी इत्यादी. पूर्वापार चालत आलेल्या खास मराठमोळ्या सणावारांचा हाच तर उद्देश होता. मंगळागौर जागवताना पूजेबरोबरच स्त्रीला आपली सुख-दुःख आपल्या सख्यांबरोबर शेअर करण्याची संधी मिळत असे. उघड उघड बोलता न येणारी पण मनात नेहमी सळणारी काही नात्यांविषयीची आपली मतं या खेळातून उखाण्यांमधून व्यक्त करता येत असत. उघडपणे नवऱ्याचं नाव घेता येत नसल्याने सुंदर सुंदर उखाण्यांमधून अहोंवरचं प्रेम व्यक्त करता येत असे. पूर्वीच्या काळासारखी आत्ताही स्त्रीला आपल्या मनातली गुपितं सांगण्यासाठी सख्यांची गरज पडतेच की. मंगळागौरीचे खेळ म्हणजे फुगड्या, झिम्मा, दिंड्या मोडणे, नाच ग घुमा असे जवळजवळ 70 ते 80 खेळ आहेत. हे खेळ खेळताना गाणी किंवा उखाणे म्हटले जातात. जसं फुगडीचा उखाणा, चहाबाई चहा, गवती चहा, आमच्या सख्यांची फुगडी पहा. आता पुढचा आहे दिंड्यांचा उखाणा. दिंड्या मोड ग पोरी, दिंड्यांची लांब दोरी, मका खुट ग पोरी, मक्याला पीक भारी. आता पुढचा खेळ आहे नाच ग घुमा. नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा, कासार नाही आला बांगड्या नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा, माळी नाही आला वेणी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा. असे अनेक उखाणे घेतले जातात. बदलत्या काळानुसार मंगळागौरीच्या खेळात किंवा उखाण्यात थोडेफार बदल झाले आहेत. उखाण्यांमधून स्त्री भ्रूण हत्या, वाहतुकीचे नियम, वृक्षारोपण, भ्रष्टाचार, हेल्मेट घालणं, मराठी भाषेबद्दल जागृती अशा अनेक विषयांवर समाज प्रबोधन करणं सहज शक्य झालं आहे. उदाहरणार्थ फुगडी खेळताना सावर्ग तोल सावर्ग तोल, इंग्लिश नको शुद्ध मराठी बोल मराठी बोल. किंवा पुढे आहे किकीचं पानबाई. किकी म्हणजे केतकी. किकीचं पानबाई की की, मुलगी होऊ द्या की, किकीचं पानबाई की की, मुलीला जगवा की. पुढचा आहे पाणी साठवा याबद्दल. पाणी वाचवा ग पाणी वाचवा ग पाणी वाचवा ग पाणी वाचवा, पाणी साठवा ग पाणी साठवा ग पाणी साठवा ग पाणी साठवा. अशा उखाण्यांमधून जनजागृती सुद्धा केली जाते. तर मग नवीन पिढीच्या सख्यांनो, या मंगळागौरीच्या पूजनाचा आणि खेळांचा जरूर विचार करावा. त्या योगे आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि आपला सांस्कृतिक ठेवाही जतन होईल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा केतकर. भटकंती हा माझा लेख यशोवाणी दिवाळी अंकासाठी सादर करीत आहे. आमच्या राजस्थान राज्याच्या आणि राजस्थान ते गुजरात या प्रवासात वाटेवर लागलेली गुजरातमधील स्थळे अशा डिसेंबर 22 आणि जानेवारी 23 मधल्या ट्रीपमध्ये मला भावलेल्या आणि कळलेल्या काही गोष्टी. मला वाटायचं राजस्थान म्हणजे वाळवंट, उजाड, रखरखीत. पण तसं नाहीये. इथे हिरवळ आहे, शेती आहे आणि प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे कडुनिंबाचे वृक्षच वृक्ष आहेत. रस्त्याच्या कडेने, राजवाड्यात, किल्ल्यात, बागात, सर्वत्र. कदाचित म्हणूनच ते निंबुडा निंबुडा गाणं रचलं गेलं असेल. पूर्वीचे राजपुताना म्हणजे आजचे राजस्थान मुख्यत्वे 6 भागात विभागले जात होते. 1 मारवाड म्हणजे आताचं जोधपूर, 2 मेवाड, उदयपूर, 3 आमेर, जयपूर, 4 हडोती, बंडी, 5 शेखावती,
6 जामनगर जडेजा. प्रत्येक शहराची एक व्हाईब असते आणि मला उदयपूर जास्त भावलं जयपूर, जोधपूर आणि जैसलमेरपेक्षा. पण जैसलमेरचं वाळवंट, तिथलं दुपारचं ऊन, रात्रीची प्रचंड थंडी, उंटाची सफारी, स्थानिक संगीत आणि नृत्य एकदा अनुभवावं असंच आहे. सर्वत्र सँडस्टोन या पिवळट सोनेरी रंगाची घरं, हॉटेलं आणि सर्वत्र वाळू ही पिवळीच, म्हणून या शहराला गोल्डन सिटी म्हणतात. जोधपूरला ब्लू सिटी म्हणतात, पण मला जाणवलं की फक्त काही घरांची छपरे किंवा पत्रे निळ्या रंगाचे आहेत, पण सर्व घरं, किल्ले यांच्या भिंतींना विटकरी किंवा गेरूसारखा रंग आहे. जोधपूरमध्ये मेहरगड एकदम भव्य आहे आणि त्यातील शीश महल, फूल महल, राणी की कोठी एकदम भारी. प्रिन्स ऑफ वेल्स आणि व्हिक्टोरिया राणीच्या स्वागतासाठी 1876 महाराजा सवाई रामसिंग यांनी त्यावेळचं पूर्ण जयपूर शहर टेराकोटा रंगामध्ये रंगवलं होतं आणि त्यावरून जयपूरला गुलाबी शहर असं नाव पडलं. या गुलाबी शहरात जाण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना 8 मुख्य दरवाजे आहेत. एकदम प्रशस्त अंबर किंवा आमेर नावाचा किल्ला जयपूर शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर अरवली पर्वतरांगावर विस्तारलेला आहे. येथील दिवाणे आम, दिवाणे खास आणि शिलादेवी मंदिर पाहण्यासारखे आहे. येथे प्री वेडिंग शूटिंग म्हणजे विवाहपूर्व छायाचित्रणाचा कार्यक्रम करणारी खूप जोडपी आपापल्या फोटोग्राफर बरोबर आम्हाला दिसली. जयपूरमध्ये प्रामुख्याने 4 कुटीर उद्योग आहेत. 100 ग्रॅम रजई, व्हेजिटेबल कलर्स वापरून ब्लॉक प्रिंटचे कापड, मकराना मार्बल किंवा संगमरवराच्या वस्तू आणि जेमस्टोन किंवा रत्न. पण प्रमुख उद्योग अर्थात पर्यटन. येथील जुनी चित्रे व शस्त्रागार अप्रतिम, प्रत्येकाने पाहावेत असे आहेत. जयपूर एअरपोर्ट आणि तो रस्ता छान आहे, परंतु बाकी राजस्थानातल्या इतर शहरांपेक्षा जयपूर मला जास्त दाट वस्तीचे, अस्वच्छ आणि गचाळ वाटले. उदयपूरमध्ये तर सपाट जमीनच नाहीये. सर्वत्र छोट्या छोट्या टेकड्या आहेत. येथील सिटी पॅलेस उत्कृष्ट आहे. सहेली की बाग आणि त्यातील कारंजी मस्त आहेत. 56 भोगमधील दालबाटी आणि चुरमा असलेली थाळी एकदम स्वादिष्ट. चित्तोडगड आणि तेथील विजयस्तंभ, कीर्तिस्तंभ, मंदिरे आणि जौहर कुंड सगळेच भव्य आणि अद्भुत. जौहर कुंड म्हणजे जेव्हा युद्धात राजपूत हरायचे तेव्हा राजपूत स्त्रियांनी केलेल्या सामूहिक आत्मदहनाचे म्हणजे जोहाराचे ठिकाण. असे म्हणतात की सन 1303 मध्ये राणी पद्मिनीने 16,000 स्त्रियांसमवेत अल्लाउद्दीन खिल्जी विरुद्धच्या युद्धात, सन 1535 मध्ये राणी कर्णावतीने 13,000 स्त्रियांसमवेत बहादूर शहा विरुद्धच्या युद्धात आणि 1567 मध्ये राणी फूलकवर हिने हजारो स्त्रियांबरोबर अकबराविरुद्धच्या युद्धात असे 3 जोहार या किल्ल्यावर केले गेले. विजयस्तंभ हा राणा कुंभाच्या कारकिर्दीत सुलतान महमूद शाह खिल्जी याच्यावर मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ 1458 ते 1468 मध्ये बांधला गेला. तर कीर्तिस्तंभ हा 12व्या शतकात रावल कुमार सिंह यांच्या कारकिर्दीत जैन धर्माला प्रकाशमान करण्यासाठी बांधला गेला. राजस्थानमधील हे जुने राजवाडे, किल्ले बघताना तर सारखं असं वाटत होतं की एकदा तरी त्या काळात डोकावून बघायला, त्या काळचं जगणं अनुभवायला मिळालं तर किती मजा येईल ना. राणकपूर येथील जैन मंदिरे आणि कोरीवकाम केलेले 1444 खांब असलेले आदिनाथ मंदिर तर एकदम अप्रतिम आहे. माउंट अबू येथे निलगिरी आणि खजुराची झाडे आहेत. येथील गुरुशिखर हे दत्तात्रय मंदिर आणि खूप कमी ठिकाणी आढळणारे दत्तात्रय यांचे पिता अत्री ऋषी आणि माता अनुसूया यांची मंदिरे आणि दिलवारा जैन मंदिर एकदम शांत आणि प्रसन्न आहेत. जयपूरमधील लोक त्यांच्या आत्ताच्या आणि आधीच्या राजघराण्याबद्दल खूप गॉसिप करतात. राजस्थानच्या पश्चिमेकडील म्हणजे मेवाड आणि मारवाड प्रांतातील लोकांना मात्र त्यांच्या राजघराण्यांबद्दल जाज्वल्य अभिमान आहे आणि ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते. जयपूरमधील पूर्वीच्या राजांनी मोगलांशी सोयरिकी केल्या होत्या, तसेच मांडलिकत्वही पत्करले होते. त्यामुळे मेवाड मारवाडचे लोक त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करीत नसत. राजस्थानमध्ये
प्रत्येक चौथे दुकान देशी व इंग्रजी दारूचे आहे. शेजारच्या गुजरातमधील दारूबंदीमुळे असेल का कोण जाणे. गुजरातमधील पाटण येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या राणी की वाव म्हणजे राणीची विहीर हिचे स्थापत्य आणि पाषाणातील कोरीव काम थक्क करणारे आहे. जागतिक वारसा स्थळ समितीने या विहिरीला विहिरींची राणी हा किताब दिला आहे. 11व्या शतकात राणी उदयमती हिने जमिनीखाली 7 मजले असलेली ही विहीर बांधली. जमिनीखाली उलटे बांधलेल्या मंदिराच्या आकाराची ही विहीर आहे. पाणीसाठ्याबरोबरच धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्थान म्हणून ती बांधली गेली होती. गुजरातमधील मोढेरा येथील सूर्य मंदिराचे कोरीव काम अत्यंत देखणे आहे. हे मंदिर 1026-27च्या दरम्यान चालुक्य राजा भीम पहिला याने बांधले आहे. हे मंदिर अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे की सूर्योदय झाल्यावर सूर्याची पहिली किरणे ही मंदिराच्या गर्भगृहाला प्रकाशमान करतील. सभामंडपाच्या समोर एक विशाल कुंड आहे जे सूर्यकुंड किंवा रामकुंड या नावाने प्रचलित आहे. एक मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं की सर्व नॅशनल व स्टेट हायवेज उत्तम आहेत. सर्व मंदिरांची आणि प्रेक्षणीय स्थळांची व्यवस्था उत्तम आहे आणि ती जतनही छान केली आहेत. ते बघून खरंच खूप बरं वाटलं. धन्यवाद. नमस्कार, मी सौ शुभा श्रीपाद संत माझी बाई पण भारी ही कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023 यासाठी पाठवत आहे. बाई पण भारी. बहिणी बहिणीत आकस यात बाई पण भारी कळलेच नाही. बहिणी बहिणीत आकस यात बाई पण भारी कळलेच नाही. बहिणीविषयी असूया यात बाई पण भारी कळलेच नाही. व्यभिचारी पतीला मनविण्यात बाई पण भारी कळलेच नाही. व्यभिचारी पतीला मनविण्यात बाई पण भारी कळलेच नाही. मीच नेहमी टॉपचा हे का यात बाई पण भारी कळलेच नाही. मीच नेहमी टॉपचा हे का यात बाई पण भारी कळलेच नाही. मला कळले बाई पण भारी. मला कळले बाई पण भारी. यमुनाताई सावरकर नावातले कळले बाई पण भारी. मंदाताई आमटे, सिंधुताई सपकाळ यांचे बाई पण भारी. चांद्रयान 3 मधल्या लेडीज टीमचे फारच बाई पण भारी. उच्च विद्या विभूषित सुधा मूर्तीचे आहेच बाई पण भारी. घरदार सावरून 8ची डोंबिवली लोकल पकडते. घरदार सावरून 8ची डोंबिवली लोकल पकडते. येताना लोकलमध्येच भाजी निवडते. सख्यांनो बाई पण कसं सांगू तिचं. नवरा दारुडा तरी लेकरांना शिकवते. नवरा दारुडा तरी लेकरांना शिकवते. दिवसभर कामासाठी वणवण करते. त्या माझ्या राधाचं बाई पण भारी किती वर्णू. त्या माझ्या राधाचं बाई पण भारी किती वर्णू. माझ घराबाहेर पडली नाही आजी. माझ घराबाहेर पडली नाही आजी. 20 माणसांच्या कुटुंबाची राखली शान. ढळला नाही पदर डोईवरचा. ढळला नाही पदर डोईवरचा. पतीचा राखला सरकार दरबारी मान. एकमेकींचा दुस्वास यात नाही बाई पण भारी. एकमेकींचा दुस्वास यात नाही बाई पण भारी. एकमेकींची उणी दुणी यात मने दुखावतो सारी. व्हा आधार एकमेकींचा. व्हा आधार एकमेकींचा मने करा सशक्त खरी. व्हा आधार एकमेकींचा मने करा सशक्त खरी. नाही जावे लागणार प्रूव्ह करायला आपले बाई पण भारी. नाही जावे लागणार प्रूव्ह करायला आपले बाई पण भारी. आपले बाई पण भारी. धन्यवाद. मी कृष्णप्रिया वडावकर हा लेख
यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे. सुभाषितम. भारतीय संस्कृतीचा अमूल्य साहित्यिक खजाना. मत्स्यः कुर्मो वराहश्च नरसिंहोऽथ वामनः रामो रामश्च कृष्णश्च बुधकल्कीश्च ते दश. हे सुभाषित भगवान विष्णूंच्या दशावतारांबद्दल सांगते. ते आहेत मासा, कासव, रानडुक्कर, नरसिंह म्हणजेच अर्धा मानव अर्धा सिंह, वामन म्हणजे बटू ब्राह्मण, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. सुभाषितम म्हणजे सु अधिक भाषितम, चांगलं वक्तव्य किंवा वक्तृत्वपूर्ण म्हणी असा त्याचा अर्थ होतो. सुभाषित म्हणजे श्लोक. स्वाभाविकपणे मनात येईल, अच्छा, सुभाषिते म्हणजे धार्मिक वचने. बरोबर, पण हा झाला त्यांचा फक्त एक पैलू. आपल्या भारतीय संस्कृतीत सुभाषितांच्या रूपात एक अमूल्य साहित्यिक खजिना आहे. धार्मिकता, नैतिकता, अर्थशास्त्र, नातेसंबंध, आदर, धैर्य, देशभक्ती, शिक्षण, वित्त इत्यादी विषयांवरील सुभाषितांचा वैविध्यपूर्ण खजिना हा आपला वारसा आहे. भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत, चाणक्यनीती, शतकत्रयम इत्यादी ग्रंथांमध्ये हा सुभाषितांचा समृद्ध साहित्यिक खजिना सापडतो. वेदव्यास, वाल्मिकी, चाणक्य, भर्तृहरी इत्यादी महान भारतीय विद्वानांनी या ग्रंथांचे लेखन केले आहे. इतर काही विद्वानांनी विविध ग्रंथांमधल्या सुभाषितांचे संशोधनपूर्ण संकलन केले व विषयानुसार व्यवस्थित वर्गीकरण करून संग्रहित केले आहे. उदाहरणार्थ श्रीधरदासांचे सदुक्ती कर्णामृतम, हरिकवींचे सुभाषित हारावली इत्यादी. या संस्कृत साहित्याचा विविध भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद झाल्यामुळे अफाट ज्ञानगंगा आपल्याकडे उपलब्ध आहे. इतक्या विपुल साहित्याचे ग्रहण करण्यासाठी आपला एक जन्म काही पुरेसा नाही. आचार्य चाणक्यांकडे या समस्येवर एक उपाय आहे. त्यांनी तो त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथातील एका श्लोकामध्ये मांडला आहे. अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरम इव अंबुमध्यात. ते सांगतात, अनेक शास्त्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण वेळ कमी व खूप अडथळे आहेत. म्हणून राजहंस जसा पाण्यातून म्हणजे पाणी आणि दूध यांच्या मिश्रणातून फक्त दूध ग्रहण करतो, त्याप्रमाणे उपलब्ध असलेल्या अफाट साहित्यातून केवळ सार ग्रहण केले पाहिजे. हे गहन आणि गूढ तत्व या सुभाषितात निव्वळ 2 ओळींमध्ये किती सुंदर रीतीने मांडले आहे ना. हेच आहे सुभाषितांचे सामर्थ्य व सौंदर्य. स्वगौरव करणारे हे एक सुभाषित खूपच प्रसिद्ध आहे. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्यां हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. गिर्वाण भारती म्हणजे संस्कृत भाषा. सर्व भाषांमध्ये प्रमुख, दिव्य आणि गोड भाषा आहे. त्यामध्ये संस्कृत काव्य गोड आणि त्यातही सुभाषिते. थोडक्यात सुभाषितांच्या माधुर्याला तर तोडच नाही. सुभाषितांमध्ये शिक्षकांप्रमाणेच आपल्यात नैतिकतेची भावना निर्माण करून चांगले चारित्र्य घडवण्याचे सामर्थ्य असते. उदाहरणार्थ हे एक सुभाषित. मातरं पितरं चैव यस्तु कुर्यात् प्रदक्षिणं प्रदक्षिणीकृता तेन सप्तद्वीपा वसुंधरा. आपल्या आईवडिलांना ज्याने प्रदक्षिणा घातली आहे त्याने जणू 7 द्वीपांसहित पृथ्वीलाच प्रदक्षिणा घातली आहे. हे सुभाषित आपल्याला मोठ्यांचा आदर करायला व प्रेमाने त्यांचा सांभाळ करायला प्रवृत्त करतं.
भर्तृहरींच्या नीतिशतकम या ग्रंथातील एक प्रेरणादायी सुभाषित माझ्या मनात येतं. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. हे अधम, मध्यम आणि उत्तम व्यक्ती यांच्यातील फरकाविषयी भाष्य करणारे सुभाषित आहे. यात म्हटले आहे की अधम म्हणजे खालच्या प्रतीची माणसे अडथळे आणि अपयशाच्या भीतीने एखादे काम हाती घेतच नाही. मध्यम प्रतीची माणसे अडथळे येताच हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून देतात. पण उत्तम प्रतीची थोर माणसे अनेक अडथळे, वारंवार येणारे अपयश पदरात असतानाही आपले सुरू केलेले कार्य पूर्ण करतात. हे सुभाषित सर्वांच्याच आयुष्याला किती लागू पडतं नाही का? प्रत्येकाला त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे हे. भर्तृहरी हे एक महान संस्कृत विद्वान व तत्त्वज्ञ. उज्जैनच्या राजघराण्यातील त्यांचा जन्म. वारसा हक्काने त्यांना गादी मिळाली व काही काळ त्यांनी राज्यकारभारसुद्धा सांभाळला. पण त्यांची आंतरिक ओढ नेहमी संस्कृत साहित्याकडेच होती. खूप मानसिक त्रास सहन करून, मोहाशी झुंजून व सरतेशेवटी सिंहासनाचा त्याग करून ते एक महान योगी बनले. आपल्याला सुभाषितांच्या रूपात भरपूर समृद्ध साहित्य त्यांनी दिले. शतकत्रयम हा त्यांचा प्रसिद्ध बहुचर्चित ग्रंथ आहे. त्याचे 3 भाग आहेत. प्रत्येक भाग 100 श्लोकांचा आहे. नीतिशतकम, शृंगारशतकम आणि वैराग्यशतकम. ह्या सुभाषितांप्रमाणेच आपल्याला जीवनप्रवासात मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याचं सामर्थ्य असणारी अनेक सुभाषिते आपल्यासाठी उपलब्ध आहेत. सखोल ज्ञानामृत असणाऱ्या ह्या अर्थपूर्ण व प्रेरक सुभाषितांव्यतिरिक्त काही विनोदी सुभाषिते देखील आहेत. हे एक उदाहरण. कमला कमले शेते हरश्येते हिमालये शिरब्धौ च हरिष्येते मन्ये मतकुणशंकया. लक्ष्मी कमळावर, शंकर हिमालयावर आणि विष्णू क्षीरसागरावर झोपतात. मला असे वाटते की हे ढेकणामुळे असेल. अशी अनेक सुभाषिते आहेत. पण वेळेअभावी इथे मी मांडू शकत नाही. कदाचित पुन्हा कधीतरी. तोपर्यंत सुभाषितांचा जो खजिना आपल्याला उपलब्ध आहे त्याचा आढावा घेण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न कराल याची मला खात्री आहे. ह्या शेवटच्या ओळींनी मी आपला निरोप घेते. आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. सर्व प्रकारचे चांगले विचार सर्व दिशेने तुमच्याकडे येवोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सगळे आनंदी आणि निरोगी होवोत. सगळे शुभ घटना बघू देत. कोणीही दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. मैं कृष्णप्रिया बढ़ावकर यह लेख यशोवाणी दिवाली पत्रिका 2023 के लिए पेश कर रही हूँ. सुभाषितम भारतीय संस्कृति का अमूल्य साहित्यिक खजाना. मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहोऽथ वामनः रामो रामश्च कृष्णश्च बुध कल्किश्च ते दश. यह सुभाषित भगवान विष्णु के
दशावतार दर्शाता है, जो हैं मछली, कछुआ, जंगली सुअर, नृसिंह अर्थात आधा मानव आधा सिंह, वामन अर्थात बटु ब्राह्मण, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध और कल्कि। सुभाषितम, सु अधिक भाषितम का अर्थ है अच्छा कथन। सुभाषित अर्थात श्लोक। आप सोचेंगे, ओ धार्मिक वचन, सही है, किंतु यह सुभाषित का केवल एक ही पहलू है। भारतीय संस्कृति में सुभाषितों के रूप में साहित्य का एक अनमोल खजाना हमारी विरासत है। धर्म, नैतिकता, अर्थशास्त्र, रिश्ते, सम्मान, साहस, देशभक्ति, शिक्षा, वित्त आदि जैसे विविध विषयों पर लिखे गए कई सुभाषित हैं। भगवत गीता, भागवत, रामायण, महाभारत, चाणक्य नीति, शतकत्रयम इत्यादि जैसे ग्रंथों में यह साहित्य का समृद्ध खजाना मिलता है। वेद व्यास, वाल्मीकि, चाणक्य, भर्तृहरि आदि जैसे महान भारतीय विद्वानों ने इन ग्रंथों का निर्माण किया है। कुछ अन्य विद्वानों ने विभिन्न साहित्यों से सुभाषितों पर संशोधन कर उन्हें विषयानुसार उचित वर्गीकरण में एकत्रित किया है। उदाहरण श्री हरिदास जी का सदुक्ति करणामृतम, हरिकवि जी का सुभाषित हारावली इत्यादि। यह संस्कृत साहित्य विभिन्न भारतीय भाषाओं के साथ साथ अंग्रेजी में भी अनुवादित है, इसलिए हमें ज्ञान का एक विशाल भंडार प्राप्त हुआ है। इतना विशाल साहित्य ग्रहण करने के लिए सिर्फ एक जन्म ही काफ़ी नहीं है। आचार्य चाणक्य इस समस्या का एक उपाय अपने ग्रंथ चाणक्य नीति के एक सुभाषित द्वारा सुझाते हैं। अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम, अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः, यत्सारभूतं तदुपासितव्यम, हंसो यथा क्षीरमिव अम्भुमध्यात्। वे कहते हैं कि अनेक शास्त्र उपलब्ध हैं, परंतु समय की कमी और कई बाधाएं हैं। अतः हंस की तरह जो पानी में से यानी पानी और दूध के मिश्रण से केवल दूध ग्रहण करता है, उसी प्रकार से मनुष्य को इस विशाल साहित्य से केवल सार ग्रहण करना चाहिए। सुभाषित का सामर्थ्य और सौंदर्य देखिए। इतना गूढ़ रहस्य केवल 2 पंक्तियों में खूबसूरती से प्रस्तुत किया है। स्वयं अपनी महिमा दर्शाने वाला एक सुभाषित। भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती, तस्यामि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम। गिर्वाण भारती अर्थात संस्कृत भाषा सभी भाषाओं में मुख्य, दिव्य और बहुत मधुर है। संस्कृत कविता उससे भी मधुर, उसमें भी सुभाषित अर्थात सुभाषितों की मधुरता का कोई तोड़ ही नहीं है। जैसे शिक्षकों में हमारे अंदर नैतिकता की भावना पैदा कर अच्छा चरित्र निर्माण करने की क्षमता होती है, उसी प्रकार की क्षमता सुभाषितों में है। सम्मान की भावना प्रेरित करने वाला एक सुभाषित। मातरम पितरम चैव यस्तु कुर्यात् प्रदक्षिणम, प्रदक्षिणी कृता तेन सप्तद्वीपा वसुंधरा। जिसने अपने माता पिता की परिक्रमा की, उसने 7 द्वीपों सहित पृथ्वी की भी परिक्रमा कर ली। यह सुभाषित हर एक को अपने बड़ों का आदर कर प्रेम से सेवा करने के लिए सूचित करता है, जो एक अच्छे सुखी जीवन का मूल मंत्र है। भर्तृहरि जी के नीति शतक का प्रेरणादायी सुभाषित। प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहता
विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्ध उत्तम जनाः न परित्यजन्ति। यह अधम, मध्यम और महान व्यक्तियों के बीच का एक तुलनात्मक सुभाषित है। इसमें कहा गया है कि अधम मतलब नीच प्रवृत्ति के इंसान कठिनाई और हार के भय से कोई भी कार्य शुरू ही नहीं करते। मध्यम प्रवृत्ति के इंसान कठिनाई आते ही कार्य अधूरा छोड़ देते हैं, परंतु उत्तम प्रवृत्ति के महान इंसान कठिनाई और लगातार हार के बावजूद अपना कार्य पूर्ण करते हैं। यह सुभाषित हर इंसान के जीवन को लागू होता है ना? प्रत्येक इंसान को ध्येय की ओर बढ़ने के लिए प्रवृत्त करने वाला यह सुभाषित है। भर्तृहरि जी की प्रसिद्ध साहित्य कृति शतकत्रयम के पहले संचय नीति शतकम में यह सुभाषित है। भर्तृहरि जी एक महान संस्कृत विद्वान व संस्कृत के मूल तत्वज्ञानियों में से एक गिने जाते हैं। उज्जैन के राजघराने में जन्मे इस योगी को विरासत में राजगद्दी भी मिली थी। उन्होंने कुछ समय तक शासन भी चलाया, लेकिन उनका आंतरिक झुकाव हमेशा संस्कृत साहित्य की ओर ही था। काफ़ी मानसिक पीड़ा और प्रलोभन से संघर्ष करने के बाद वे अंततः सिंहासन का त्याग करके एक महान योगी बने और उन्होंने हमें सुभाषितों के रूप में यह समृद्ध साहित्य प्रदान किया। शतकत्रयम उनका प्रसिद्ध बहुचर्चित ग्रंथ है, जो 3 संचयों का संग्रह है। प्रत्येक संचय 100 श्लोकों का है। नीति शतकम, श्रृंगार शतकम और वैराग्य शतकम। विविध विषयों पर कई सुभाषित उपलब्ध हैं, जो हमारी जीवन नामक यात्रा में मार्गदर्शक का पात्र निभाने का सामर्थ्य रखते हैं। इन गहरी प्रेरणात्मक सुभाषितों के अलावा कुछ हास्यप्रद उदाहरण भी हैं। यह एक उदाहरण: कमला कमले शेते हरश्येते हिमालये क्षीरब्दौ च हरिष्येते मन्ये मतकुण शंकया। लक्ष्मी जी कमल पे, शंकर जी हिमालय पे और विष्णु जी क्षीरसागर पे सोते हैं। मुझे लगता है इसका कारण खटमल होंगे। ऐसे अनेक सुभाषित हैं, किंतु समय थोड़ा और बाधाएं बहुत हैं, इसलिए यहाँ प्रस्तुत करना नामुमकिन है। शायद फिर कभी। मुझे यकीन है कि अब आप सभी इस सुभाषित खजाने की समीक्षा करने का ज़रूर प्रयास करेंगे। इन आखिरी पंक्तियों के साथ आपसे मैं विदा लेती हूँ। आनो भद्राः क्रत्वो यन्तु विश्वतः। सभी दिशाओं से सभी प्रकार के अच्छे विचार आपके पास आए। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सभी खुश और स्वस्थ रहें, सभी शुभ घटनाएं देखें, कोई भी दुखी न हो। ओम शांति शांति शांति। I, Krishnapriya Vadhaukar, am presenting this article for Yashovani Diwali magazine 2023. Subhashitam, literary treasure trove of Bharatiya culture. Matsyah kurmo varahascha, narsinhotta vamanah,
रामो रामश्च कृष्णश्च बुधकल्किश्च ते दश. This Subhashit tells us about the 10 divine incarnations of Lord Vishnu, which are as follows: fish, turtle, wild boar, Narsimha, that is half man, half lion, Vaman, that is a dwarf Brahmin, Parshuram, Ram, Krishna, Buddha, and Kalki. Subhashitam. Su plus Bhashitam, which means good speech or eloquent sayings. Subhashita means shloka. One automatically tends to think, oh, religious verses. True, but that's just one aspect of it. Subhashitas are an invaluable treasure trove in our Bharatiya culture, which are like sugar-coated bitter pills in the form of short poetic verses on varied topics like faith, religion, economics, relationships, respect, courage, patriotism, education, finance, morality, etc. This rich literary treasure can be found in various manuscripts like the Bhagavad Gita, Bhagavad, Ramayana, Mahabharata, Chanakya Niti, Shatakatrayam, etc. These works have been authored by various great Bharatiya scholars like Ved Vyas, Valmiki, Chanakya, Bhartruhari, and so on. Some other scholars have made a collection of Subhashitas by sourcing them from various literary works and have classified them based on their subjects. For example, Sri Haridasa's Sadukti Karnamrita, Harikavi's Subhashit Haravali. This vast knowledge bank of Sanskrit literature is available to us as it has been translated into various Bharatiya languages as well as in English. It is so vast that one lifetime isn't enough to read and understand it all. Acharya Chanakya has a solution to this problem, which he has shared with us in his work Chanakya Niti via this Subhashit. Aneka Shastram Bahuvedittavyam Alpascha Kalo Bahavascha Vignaha Yatsara Bhutam Tadupasitavyam Hanso Yatha Shiramiva Ambu Madhyat. This means many books are available to us, but time is short and there are many obstacles in reading them. So, like the swan who extracts only milk from water, one must only extract the essence from the vast literary works available. Subhashita gives us the extracts. In mere 2 lines, here a deep thought about Subhashita is told beautifully. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्याम हि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. This is a self-glorifying Subhashit, which means of all the languages, Girvan Bharati, that is Sanskrit, is the primary and it is also divine and sweet. Sanskrit poems are even sweeter. In that too, Subhashitas are the sweetest. Subhashitas are like teachers, inculcating a sense of morality and character in us. Take this Subhashita for example. Mataram pitaram chaiva yastu kuryat pradakshinam pradakshini kruta tena sapta dvipa vasundhara. It means he who circumambulates one's parents circumambulates Mother Earth herself, including her 7 islands. This suggests that our elders are respectable. We must always respect and serve them lovingly to achieve true happiness. Another inspiring Subhashit comes to my mind. Prarabhyate na khalu vigna bhayena nichaihi prarabhya vigna vihata viramanti madhyaha vignaihi punah punarapi pratihanyamanaha prarabdham uttam janaha na pari tyajyanti. This is a comment upon lowly, mediocre and great persons. It says,
A lowly person, out of a fear of obstacles and failure, does not embark upon a task. A mediocre person leaves a task midway as soon as he encounters obstacles. However, a great person completes his task in spite of several obstacles and repeated failures. This Subhashita can inspire, guide, and motivate us towards our goal. It is in the Niti Shatakam by Bhartruhari. Bhartruhari was a great Sanskrit scholar. He was born in the royal family of Ujjain and inherited the throne. But his calling was different. Thus, after a lot of internal struggle with his inner self, he renounced his throne and went on to become a great yogi. Bhartruhari has given us a lot of rich literature in the form of Subhashitas. His most famous work is Shatakatrayam, which is a collection of 3 sets, each consisting of 100 verses. Niti Shatakam, Shrungara Shatakam, and Vairagya Shatakam. But along with these deep, meaningful, and motivational Subhashitas, there are some humorous ones too, like this one. Kamala Kamale Shete, Hara Shete Himalaye, Shirabdhau cha Harishete, Manye Matkuna Shankaya. This means Lakshmi Mata sleeps on lotus, Lord Shiva sleeps on Himalaya, and Lord Vishnu sleeps in the Kshirasagar. I think that is because they fear bed bugs. There are so many Subhashitas I would like to share with you, but alas, time and space does not permit. Maybe some other day. Till then, go explore the world of Subhashitas. If we explore the world of Subhashitas, our knowledge increases and our mind is enriched. I bid you adieu here with these lines. Ano bhadraha kratvo yantu vishwataha. May all good thoughts come to you from everywhere. Sarve bhavantu sukhinaha, sarve santu niramayaha, sarve bhadrani pashyantu, ma kaschid dukkha bhag bhavet. May all be happy and healthy. May all see good things in life. Let no one be unhappy. Om Shanti Shanti Shanti. मी पद्मजा निलेश कुलकर्णी. माझी स्वरचित कृष्णसखा ही कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे कृष्णसखा. कृष्णा तुझ्या रूपाने तृष्णा माझी शमली, कृष्णा तुझ्या रूपाने तृष्णा माझी शमली, नटखट तुझ्या नखऱ्याने लाडी गोडी तू लावली, खोड्या करून लीलेने भाऊक मी झाले, खोड्या करून लीलेने भाऊक मी झाले, नकळत तुझ्या ओढीने आतुर मी झाले. निळा सावळा रंग कसा गोजिरा, निळा सावळा रंग कसा गोजिरा, मोरपिसाचा तुरा दाखवून खुणावतो मला, मोरपिसाच्या रंगाने खुलवी मनकवाडे, मोरपिसाच्या रंगाने खुलवी मनकवाडे, साठवून लोचनात तुझला रे भान हरपून जावे सारे, साठवून लोचनात तुझला रे भान हरपून जावे सारे. बासुरीच्या मधुर सुराने, बासुरीच्या मधुर सुराने मन मोहित झाले, बासुरीच्या मधुर सुराने मन मोहित झाले, मनात झंकार उमटता स्वाधीन तुझ्या रे मी झाले, मनात झंकार उमटता स्वाधीन तुझ्या रे मी झाले. धन्यवाद.
नमस्कार. मी मीना पटवर्धन. खरे काका ही बालकथा मी यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करीत आहे. कथेचे शीर्षक आहे खरे काका. सोसायटीत आज खूप दंगा चालला होता मुलांचा. म्हणजे तसा रोजच चालतो, पण आज त्यांना रागवायला खरे काका नव्हते. ते त्यांच्या मुलाकडे गेले होते. ते संध्याकाळी 5:30पर्यंत येणार होते. तोपर्यंत मुलांना कोणी ओरडणार नव्हते. हे खरे काका खालच्या मजल्यावर राहायचे. त्यांच्या गॅलरीतून मुलांचा खेळ दिसायचा. ते प्रोफेसर होते. आता रिटायर झालेत, पण सतत काहीतरी काम करत असतात. त्यांची मुलं लांब राहतात. मुलांना मात्र हे काका फारसे आवडायचे नाहीत, कारण कचरा केलेला त्यांना आवडायचा नाही. मग ते रागवायचे, पण मुलं काही ऐकायची नाहीत. जाता येता वेफर्स खाल्ले की पाकीट तिथेच टाकायची. चॉकलेटची चांदी तिथेच टाकायची. मधूनच पाणी प्यायची आणि तिथेच फरशीवर सांडायची. काका पण सांगून सांगून कंटाळून गेले होते. त्या दिवशी काका नव्हते, म्हणूनच मुलांचा धिंगाणा चालू होता. पळापळी, आरडाओरडा जोरदार चालू होता. काका येईपर्यंत तरी बिनधास्त राहता येणार होते. मिहीर खेळता खेळता निखिलच्या मागे धावत होता. पण हे काय, त्याचा पाय घसरून तो धाडकन खाली पडला. वरचा दात ओठाला लागला आणि हे रक्त यायला लागलं. गुडघे पण फुटले. बापरे, सगळी मुलं घाबरली. काय करावं हे कुणाला सुचत नव्हतं. तेवढ्यात खरे काका बाहेरून आले. त्यांनी मिहीरला लगेच उचलले, घरात नेले. बर्फ लावून रक्त थांबते का ते पाहिले, पण ते थांबेना. मिहीरच्या घरी पण कोणी नव्हते. आई बाबा सामान आणायला गेले होते. मग काकांनी वॉचमनला रिक्षा आणायला सांगितले. मिहीरला उचलून रिक्षात घातले आणि डॉक्टरकडे नेले. त्यांनी लगेच त्याला तपासून एक टाका घातला, गुडघ्याला औषध लावले, एक इंजेक्शन दिले आणि घरी जाऊन झोपायला सांगितले. उद्या पुन्हा दाखवायला जायचे होते. इकडे मिहीरचे आईबाबा आले तर सोसायटीत सामसूम. सगळी मुलं रडवेली होऊन जिन्यात गपचूप बसली होती. मिहीर कुठे दिसत नव्हता. मग निखिलने सांगितले की मिहीरला लागले आहे आणि खरे काका त्याला घेऊन दवाखान्यात गेले आहेत. आता आपण पण जावे असा विचार करत असता मिहीरच्या बाबांना फोन आला. तो खरे काकांचाच होता. ते मिहीरला घेऊन घरी निघाले होते. घरी आल्यावर मिहीरला एक दिवस काही खाता येत नव्हते, कारण ओठ सुजला होता ना. त्या 2 दिवसात खरे काकांनी खूप मदत केली. मिहीरला आणि त्याच्या मित्रांना खूप गोष्टी सांगितल्या. मुलांना वाटत होते तसे खरे काका रागीट नव्हते काही, आणि आता तर ते सगळ्यांचे मित्र झाले होते. 2-3 दिवसात बरा होऊन मिहीर खेळायला आला. त्या दिवशी मात्र खरे काकांनी सगळ्या मुलांना गोळा केलं आणि विचारलं की मिहीर कसा पडला. तर झालं होतं काय की कोणीतरी वेफर्स खाऊन पाकीट तसंच टाकलं होतं. त्या प्लास्टिकवरून पाय घसरून तो पडला होता. आता कळले त्यांना काका सारखे का रागवतात ते. सगळेजण तोंड एवढंच करून बसले. मग खरे काका म्हणाले, आपण त्याच्यावर इलाज करू ना. एक तर कोणी असा कचरा करायचा नाही, आणि कुठे कचरा दिसलाच तर तो उचलून सोसायटीच्या कचरापेटीत टाकायचा. सगळ्यांनी एकमेकांवर वॉच ठेवायचा. कोणीही कचरा करताना पकडला गेला तर त्याला 2 दिवस खेळायला घ्यायचं नाही. हीच त्याची शिक्षा. मंजूर? सगळे म्हणाले हो. सुरुवातीला 1-2 मुलांना शिक्षा झाली, पण मग सगळ्यांना सवय लागली चांगली. एक दिवस तर गंमतच झाली. टीव्हीवर छान छान गोष्टी सांगणारे आजोबा त्यांच्या सोसायटीत दुसऱ्या आजोबांना भेटायला आले होते. त्यामुळे सगळी मुलं त्यांच्याकडे आली गोष्टी ऐकायला. तर आजोबा मुलांना म्हणाले, अरे मी तर तुम्हाला खूप गोष्टी सांगणार आहे, कारण तुम्ही अगदी शहाणी मुलं दिसताय. तुमच्या सोसायटीत शिरताना माझ्या लक्षात आलं की इथे मुळीच कचरा नाही आहे. सगळं कसं स्वच्छ आहे. अशा छान सवयी तुम्हाला कशा लागल्या. तर सगळे ओरडले, खरे काका.
मी संध्या प्रकाश कुलकर्णी नवा राजा ही बालकविता यशोवाणी दिवाळी अंकासाठी सादर करत आहे. नवा राजा. ATM मशीनचा थाट मोठा, पोटात त्याच्या पैशाचा साठा. केवढा मोठा रुबाब त्याचा, पहारा बंदूकधारी शिपायाचा. काचेच्या महालातील तो राजा, रोज भेटायला येते प्रजा. कार्ड दाखवून बटणे दाबा, पैशाचा मग देईल ताबा. नमस्कार, मी पद्मजा निलेश कुलकर्णी. सुख म्हणजे नक्की काय असतं ही माझी स्वरचित कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? दुःखाचे ढग ओसरताच ओठांवर हसू येणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? तप्त धर्तीवरी हलकेच सरी येता मातीचा सुगंध दरवळणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? भरल्या उन्हातून जाता जाता घनदाट वृक्षाची थंडगार सावली मिळणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? पाना फुलांनी बहरलेला निसर्ग लोचनात सामावणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? दीनदुबळ्याचा आधार होऊन त्याची काठी होणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुमधुर संगीतामध्ये तल्लीन होणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? वयाने मोठं झालो तरी लहान होऊन भान हरपणं म्हणजे सुख असतं. वयाने मोठं झालो तरी लहान होऊन भान हरपणं म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा आनंद शोधणं म्हणजे सुख असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा आनंद शोधणं म्हणजे सुख असतं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला खरे. दिव्यांशू गणात्रा अँड इन्स्पिरेशन फॉर वन अँड ऑल हा लेख यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे. दिव्यांशू गणात्रा अँड इन्स्पिरेशन फॉर वन अँड ऑल. Hello friends, let me introduce you to someone who believes that if you want to fulfill your dreams, then the sky is the limit to do anything. At the young age of 19 years, Divyanshu lost his eyesight due to glaucoma. He was sent to a rehabilitation center where he was offered various careers in crafts like carpentry, chalk making, and also other occupations like telephone operator. Within 1 hour, he left that center because he had many more ideas in his mind about what he wanted to achieve in life. Friends, it was many years ago when computers were not easily accessible to the blind. But with great determination, he learned computers and became an IT professional.
He worked in the IT field as a senior HR executive in Tata Servizol. He achieved the 10 Outstanding Young Indians Award for Personal Achievements given by JC, an international youth organization. He then started his own company called Yellow Brick Road, and now he has many international clients. After learning computers and artificial intelligence, he thought that the human brain is a far better machine and now I should explore it. He learned psychology and he achieved a master's degree in clinical psychology and cognitive neuroscience. Now he is a clinical psychologist, a researcher, and an expert in behavioral sciences. But this did not stop him from all his adventurous activities. His passion and dream for flying made him the first blind solo paraglider. He also loved cycling and became the first blind tandem cyclist. Tandem is a bicycle with seats and pedals for two riders, one behind the other. To achieve the feat of cycling up to Khardungla at 18,000 feet and covering a distance of 550 kilometers in Ladakh is no simple achievement. He loved mountaineering and was a member of the world's first inclusive team to summit Mount Kilimanjaro, the highest freestanding mountain in the world. Along with mountains and the air, he wanted to explore water, so he enrolled in scuba diving. He did scuba diving in many places. He is a multifaceted personality which also includes music. He has learned to play the electronic drums. He loves to read. He has a personal collection of over 5,000 books. In the end, I would like to say that his main advice to people is to change the attitude about the blind in society. He was a part of the episode of Aaj Ki Raat Zindagi hosted by Amitabh Bachchan in Star Plus TV channel. As he says, the loss of sight does not mean that you cannot have perspective. He says that he has been very lucky to find people who believed in his aspirations. Nothing is impossible, he says, if you believe in yourself. He achieved the Spirit of Humanity National Award from Americare's India Foundation. He is the co-founder of an organization in adventure sports today, which is called Adventures Beyond Barriers Foundation, ABBF, in which they train both able and disabled people for adventure sports. I feel blessed to have been able to give a small introduction of this towering personality. My 1,000 salutes to him.